हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि नवीन लूकमध्ये ना माझे हे केस असे काहीसे दिसत आहे. मागे थोडीशी सेटिंग होती त्यामुळे वेगळे दिसत होते आणि आज तुम्हाला ते वेगळे दिसत असतील. पण खरं सांगते, जेव्हा मी हे केलं ना तेव्हा मला असं वाटलं पण नव्हतं की मला तुमच्याकडून इतका छान रिस्पॉन्स येईल म्हणून. मला असं वाटलं होतं की खरंच म्हणजे मला एक कमेंटसुद्धा आली की आपली इंडियन मेंटॅलिटीमध्ये हे डायजेस्ट होणंच खरं तर खूप अवघड आहे की दुसऱ्यांना केस दान करायचे आणि त्याच्यानंतर आपला लूक बिघडवून घ्यायचा असं काहीतरी. तर मला पण सेम मी तोच विचार केला होता की यूट्यूबवरती मला काही ह्याच्याबद्दल चांगला रिस्पॉन्स नाही येणार आहे किंवा बायकांच्या अशा कमेंट्स कदाचित निगेटिव्ह येऊ शकतात की कशाला एवढे छोटे केस कट केले किंवा तुझे लाँग हेअरच छान दिसत होते. पण सगळ्यांचा एवढा छान रिस्पॉन्स आला आणि त्याच्यानंतर मला अजून इतकं जास्त पॉझिटिव्ह वाटायला लागलं आणि एक असं वाटतं की यार आपण केले ते खरंच खूप छान काम केलं त्याच्यामुळे बरं वाटतंय. बाकी नवीन लूकचं मला थोडंसं आरशात बघितल्यानंतर असं काहीतरी कमी वाटत होतं. पण आता तुमच्या आजच्या कमेंट्स बघून मला खरंच खूप छान वाटतंय. आणि शिवाय ना अजून एक गोष्ट बाकीच्यांचं बाहेरच्यांचं तर सोडूनच द्या. पण मला असं वाटलं होतं की माझी आई मला नक्की असं म्हणणार आहे की भक्ती काय गरज होती? एवढे चांगले केस वाढले होते, हे ते. कारण कसं होतं ना आपल्या अगोदरची जी पिढी आहे ना तर त्यांचं पण आहे थोडंसं असं की लाँग हेअर म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणा प्रॉपर आपण जे ट्रेडिशन फॉलो करतो त्या टाईपमध्ये. तर मी मागे पण तिला एकदा म्हणलं होतं की मला असं केस डोनेट करायचेत आणि मी छोटा हेअरकट करते वगैरे. तर तेव्हा पण मला ती नाहीच म्हणली होती आणि आत्ता ती असताना त्याच्यामुळे मी हा पराक्रम काही केला नव्हता. ती गेल्याच्यानंतर हे सगळं केलं आणि परवा मी हेअर डोनेट केलेले म्हणजे कट केले होते. आणि आज सकाळी मी तिला कॉल केला की "अगं, तू मला काल कसं काय नाही कॉल केला? तू मला केसांबद्दल काहीच नाही बोलली." तर ती म्हणली, "अगं, ज्ञानुसार माझा फोन झाला होता आणि हा लूक एकदम मस्त दिसतोय, म्हणजे केस छान दिसतात तुझे," असं तसं. मला तर इतकं आश्चर्य वाटलं की मी म्हणलं, "अरे, मी तुझी रिॲक्शन कॅप्चर करायला पाहिजे होती ही." कारण मी करणार होते की आईला मी दाखवणार आणि त्याच्यानंतर तिची रिॲक्शन कॅप्चर करणार असं. पण मला असं वाटलं ती मध्येच म्हणेल की "कशाला केलं? काय केलं हे उगाचच?" त्याच्यामुळे म्हणलं की "नको बाबा, हे असं काही नको करायला." पण आज मी सकाळी तिला फोन केला आणि तिची रिॲक्शन इतकी जास्त पॉझिटिव्ह होती. भैय्या पण म्हणला, "छान दिसतंय." जे माझे तिकडचे सबस्क्रायबर आहेत त्याच्या हॉस्पिटलमधले, तर ते पण बोलले की "दीदीने खूप छान हेअरकट केलाय." म्हणजे हेअरकट तर चांगलाच दिसतोय, पण बाकी हे मी ज्याच्यासाठी केले किंवा ह्यामधला जो काही हेतू होता, तर तो सगळ्यांना खूप जास्त आवडला. बाकी काही लोकांना नाही पण आवडलं. Instagramवरती काही असे पण DMs मला आले की एकदम बेकार दिसतंय किंवा मग पहिले केस खूप छान दिसत होते, असं तसं. पण ठीक आहे. 4-5 महिन्यात, 6 महिन्यात माझे बऱ्यापैकी केस वाढून जातील. तो काही इश्यूच नाही आहे. आता आपण देवासाठी बरेच जण केस दान करतात, तेव्हा तर पूर्ण केस कट करतात. तर हे तर कोणाच्या तरी उपयोगासाठी येणारच आहेत. त्याच्यामुळे मग मला असं अजिबात गिल्ट वाटत नाही आहे, अजिबात असं खराब वाटत नाही आहे की मी कशी दिसते, काय दिसते, हे ते अशा गोष्टी. आता फक्त माझं एक होणार आहे की मला ट्रेडिशनल वेअर जास्त सूट नाही करणार. थोडंसं वेस्टर्न वेअर, टी-शर्ट्स वगैरे असं घातलं तर ते जास्त चांगलं दिसेल असं मला वाटतंय. तुम्ही कमेंट करून सांगा की बाकी कसं दिसेल काय ते. आणि खरंच त्या दिवशी तर ना टिकली नव्हती लावली आणि एकदम फिटेड टॉप घातला होता. त्याच्यामुळे एकदम मला पण असं वाटलं की अरे, कॉलेजमधल्या मुलीसारखीच मी दिसते की काय? आणि छान वाटत होतं मलाही. आणि मेन म्हणजे ना बऱ्याच दिवसातून हा चेंज बघून जरा बरं वाटते. नाहीतर मागे असे केस घेऊन ना मला पण असं झालं होतं की यार, आपलं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा आपण थोडेसे जास्त वयस्कर दिसायला लागलोत की काय? आणि एकदम आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही आहेत की काय? पण याच्यामुळे ना मला थोडासा चेंज पण मिळाला आणि मलाही छान वाटते, कम्फर्टेबल वाटते आणि बाकी सगळ्या गोष्टी. आणि मेन म्हणजे ना मला आता केस विंचरण्यात ह्याच्यात टाईम पण नाही जाणार. सो हे पण आहे. सो छान आहे हेअरस्टाईल. हे असं काही करायची गरज नाही, क्लचर लावायची गरज नाही, काहीच नाही. सो प्रत्येक गोष्टीकडे ना पॉझिटिव्ह वेनं बघितलं तर आपल्याला सगळं छान दिसायला लागतं. एवढंच मला सांगायचं आहे. आणि माझ्याकडून जर तुम्हाला थोडंसं इन्स्पिरेशन मिळालं असेल, तुमचं जे लाँग हेअर असतील तर तुम्हीसुद्धा एकदा विचार करा हे करायचा. खरंच खूप छान वाटतं. हे फिलिंगच खरंच खूप छान आहे. तर हेच सांगायचं होतं तुम्हाला. बाकी मी ते हेअर जे आहेत तर ते काल पण मी पाठवणार होते कुरिअरने, पण दिवसभर ह्यांना काही वेळ मिळाला नाही. त्याच्यामुळे मी ते पॅक करून ठेवलेले तसेच आहेत. आज म्हटलं ते कुरिअर करता येईल, त्याच्यासाठी बाहेर जायचं आहे. आज आहे सॅटर्डे, कामं बरीच आहेत. उद्या तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळेल काय ते. उद्याचं स्पेशल मी काय आज सांगत नाही. पण एवढं सांगते की ॲनिव्हर्सरी जवळ येते. सो काहीतरी छोटासा प्लॅन आहे मागच्या वर्षीसारखा वन डे कुठेतरी जाऊन येण्याचा असा. तर चला आजचा व्लॉग असाच कंटिन्यू करते. असंच कनेक्ट
मला कळत नाहीये, तुम्ही माझ्या शॉपिंगसाठी तुम्ही मला इथे घेऊन आलात का स्वतःच्या शॉपिंगसाठी? आणि चूक तुमची पण नाहीये मुळात, हे सगळं मीच काढून काढून देते की हे छान दिसेल, तेच छान दिसेल. हां, कारण घरी गेलं की मला ऐकावं लागतं मला घालायला कपडे नाही. गप्प बस. आणि एवढे मोठे कपडे घेऊन बसलेत. चला हां, तुमचं बिल करा मग जाऊया. तुमच्यासाठी माझं खाली आहे. आलोय आम्ही आत्ता झुडिओमध्ये. इतकं चांगलं कलेक्शन होतं आज खरंच, म्हणजे जीन्सचं तर खूप चांगलं कलेक्शन होतं. आणि पॅन्टलून्समध्ये पण गेले होते, झुडिओमध्ये गेलो होतो, त्याच्यानंतर बाकी मॅक्समध्ये गेलो होतो. तर शिवाय ते केस जे होते तर ते पण मला याच्यामध्ये कुरिअर करायचे होते, तर ते पण केले. सो ती कामं होती ती सगळी करून घेतली. मेन केसांचं होतं, नाही तर ते खराब झाले असते असं मला वाटायचं. त्याच्यामुळं मग मी ते करून आले. आणि बाकी थोडेफार जीन्स आणि हे पण घेतले मी माझ्यासाठी, ज्या मला चांगल्या मिळाले. ऑनलाईन अशा ना नाही मिळत त्या प्राईसमध्ये चांगल्या, आणि मला ते घ्यायचं, परत ते रिटर्न करायचं, चांगली नाही आली आहे, फिटिंगला नाही आली, असं तसं मला इतका कंटाळा आला आहे तो. त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण ऑफलाईन बघूयात. आणि खरंच झुडिओमध्ये मला चांगले मिळाले आज, आणि झुडिओमधलं आज कलेक्शन चांगलं होतं असं वाटलं. म्हणजे टी शर्ट वगैरे नाही, पण पॅन्ट्स पण आणि बाकी टॉप हे असे तर घेतले मी. त्यांनी पण बऱ्यापैकी शॉपिंग केली, म्हणजे माझ्यासाठी जायचं म्हणून मला त्यांनी नेलं होतं, आणि त्यांच्यासाठीच ते बऱ्यापैकी, म्हणजे एक बॅग तर तेच घेऊन आलेलेत असे. आता मला आणि मनूला घरी सोडले आणि ते गेलेत ऑफिसला. आज सॅटर्डे, पण आम्ही पूर्णपणे ऑफिसला अर्पण झालेलो आहेत, की मंडे असो, कोणताही दिवस असो, सॅटर्डे असो, आम्ही कायम ऑफिसमध्ये असतो, नाही तर मग कायम ऑफिसचंच काम करत असतो. आणि आता असं मला त्याचा इतका वैताग येतोय की माझी काहीच कामं होत नाही आहेत. आणि फक्त असं वाटते की यार दिवस आपला काहीच कारणी लागत नाही आहे, आणि त्याच्यामुळे रात्री झोप पण येत नाही आहे. पण हे मी बोलून काहीच फायदा नाही आहे, कारण त्यांच्या ऑफिसचं भरपूर काम आहे आणि माझं काम नाही होते. आता काय करू शकते मी? मला असं कधी-कधी होतं ना, की यार मी पण जॉब केला असता ना, ते बरं राहिलं असतं माहिती आहे का? 4 पैसे कमी कमवले असते, पण माझं ॲटलीस्ट काम झालं असतं म्हणून, किंवा प्रोडक्टिव्ह दिवस गेलाय म्हणून तरी मी खुश राहिले असते. कारण मला ना शेवटी काम केलं की मला असं एकदम छान फ्रेश वाटतं, आणि माझं काम नाही झालं की मग माझा मूड पूर्ण ऑफ असतो, आणि मग असं चिडचिड होते. सो असं होतं माझ्यासोबत, तुमच्यासोबत पण कदाचित होत असेल, आणि आपण मुलांमुळं पण जास्त अडकून पडतो, असं पण होतं बऱ्याचदा. तर मला ना असो, ते गेलेत. मला बाल्कनी तुमच्यासोबत शेअर करायची होती, की आता कशी दिसते. बऱ्यापैकी आम्हाला डेकोरेट करायची आहे, ती राहिली आहे. म्हणजे जास्त काही डेकोरेशन नाही आहे, पण जे काही छोटे-मोठे चेंजेस करून घ्यायचे होते आम्हाला, तर ते आम्ही काय-काय केलेत हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. सो कंटिन्यू करते. आता सगळ्यात अगोदर ना, सगळे चेंजेस करण्याच्या अगोदर बाल्कनी कशी दिसते ती दाखवते. एकदम मोकळी आहे, म्हणजे जशी बिल्डरने दिली होती ना तशीच. त्याच्यामध्ये काहीच बदल केलेले नव्हते. आणि बऱ्याच दिवसापासून असं चाललं होतं, की आपण वरून बंद करून घेऊयात. आता ऑफिसची पण बाल्कनी आम्ही अशीच बंद करून घेतलेली आहे, आणि तिथे ऑफिस केलेले बेडरूममध्ये. तर तसंच करायचं होतं, पण आम्हाला असं झालं होतं, की खूप जास्त बंद-बंद वाटेल, हवा येणार नाही, एकदम कोंडल्यासारखं होईल. त्याच्यामुळे मग आमचा विचार चालू होता, की नको ही अशी ओपनच ठेवूयात. पण सोसायटीमध्येच एके ठिकाणी मी बघून आले, आणि त्याच्यानंतर कळलं, की काहीच फरक जाणवत नाहीये बंद केल्यामुळं पण. जी हवा यायची आहे ती येतीये, जो प्रकाश पडायचा आहे तो पडतोय. त्याच्यामुळे म्हटलं, की चला आपण ही बंद करून घेऊया. एक तर सेफ्टीच्या दृष्टीने पण बंद केलेलं चांगलं आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना खूप वरतीपर्यंत साफ करत बसावं लागायचं. त्याच्यामुळे मग ते पण काही टेन्शन होणार नाही, म्हणून मग वरती पत्रे टाकून घेतले. आता बाजूला ना इथे झाडं ठेवण्यासाठी असे स्टँड करून घेतलेत, दोन्ही बाजूंनी करून घेतलेत. खरं तर हे करायचा सुद्धा काही विचार नव्हता, खालीच झाडं ठेवा म्हणलं होतं, पण मनू सारखी तिथली माती काढते, खाली फेकते, मग इकडे-तिकडं घाण करते. त्याच्यामुळे म्हटलं, की चला हे स्टँड करून घेतलेलं कधीही चांगलं. साधारण ह्या स्टँडची उंची 1 फूट ठेवलेली आहे, जेणेकरून जास्त मोठे झाडं पण नको, आणि खूप छोटे झाडं पण ठेवले तर मग ते चांगले दिसणार नाहीत. तर मीडियम असे झाडं ठेवले तरी पण ते 1 फुटामध्ये चांगले दिसतात. त्यामुळे मग तशा मापानं ते 1 फुटाचं करून घेतलेले. आता वरती ना पत्रे खूप काही चांगले दिसत नव्हते, त्याच्यामुळे मग खाली पीव्हीसी शीट पण लावायची आहे. आणि सोबतच या बाजूला म्हणजे हॉलच्या साईडला आम्हाला इथे भरपूर अशी जागा पण मिळाली, जिथे एक्स्ट्राचे काय आपले घरातलं सामान असेल, बॉक्सेस असेल तर ते तसं ठेवू शकतो, आणि बंद करायचं असेल तर ते बंदही करून घेऊ शकतो आम्ही. पण सध्या तरी आम्ही ते ओपन ठेवतोय. त्याच्यानंतर पत्र्याच्या खाली इथे पीव्हीसी शीट लावण्याचं काम चाललेलं आहे. आदल्या दिवशी ना पत्रे आणि साईडचे प्लांटरचे स्टँड करून घेतले होते, आणि दुसऱ्या दिवशी हे पीव्हीसीचं आणि इलेक्ट्रिशियनचं काम चाललं होतं. इथे एक पॉईंट काढून घेतलाय, कारण मला तिथे एक लॅम्प लावायचा आहे. कुठला ते मी तुम्हाला दाखवते. पीव्हीसी शीट लावल्याच्या नंतर आणि इलेक्ट्रिकलचं काम झाल्याच्या नंतर हे असं काहीसं दिसतंय. साधारण 3 पॉईंट मी इलेक्ट्रिकलचे काढून घेतलेत. तिथे एक्स्ट्राचे पॉईंट्स पण काढू शकत होते, पण तेवढ्याची काही गरज पण नव्हती, आणि जास्त पॉईंट्स काढायचे म्हणजे जास्त खर्च होणार होता त्याच्यामुळं. बाकी इकडे दरवाजा वगैरे काहीच केलेला नाहीये.
जेव्हा इंटेरियरचं काम केलं तेव्हा जर ह्या पायपिंगच्या तिथे सॉरी जे काही पाईप आहेत तर त्याच्या तिथे जर दरवाजा केला असता तर तेवढं काही खर्चिक झालं नसतं. पण आता तेवढंच काम करायचं म्हटलं तरी खूप जास्त खर्च होणार. त्यामुळे ते थोडंसं आम्ही बाजूला ठेवलं आणि फक्त PVC शीट, पत्रे आणि इलेक्ट्रिशियनचं काम आणि सोबतच ते स्टँड एवढं सगळं पूर्ण करून घेतलेलं आहे. सगळं झाल्याच्या नंतर हे बघा असं काहीसं दिसतंय. वरती आम्ही हुक्स पण लावून घेतलेत याच्यासाठी जर कधी दसऱ्याच्या वेळी माळा लावायच्या असतील, त्याच्यानंतर दिवाळीच्या वेळी लाइटिंग लावायची असेल किंवा प्लांट्ससुद्धा जर हँगिंग प्लांट्स ठेवायचे असतील तर छोटे-छोटे हुक्स लावून घेतलेले तिथे. इथे तुम्ही बघू शकता. मग झाडांसाठी म्हणा किंवा मी आता इथे फक्त एक विंड चाइम लावून घेतले. हवा आली की छान मधुर मस्त आवाज येतो आणि छान वाटतं. त्याच्यामुळे मग मध्ये ते लावले आणि बाजूंनी म्हणलं सध्यापुरतं तरी प्लांट्स लावेल. जेव्हा सण असतील त्यानुसार मग ते चेंज करू शकते. खाली ग्रीन मॅट टाकली जी आम्ही बऱ्याच दिवसापासून घेतलेली होती. मग ती टाकून दिली. मनूचं जे काही घर होतं ते ठेवलं जेणेकरून तिला पण खेळता येतं. पिकूची तर इथे बसलेलाच असतो. आम्हाला पण इव्हनिंगच्या वेळी बसता येतं आणि इथे एक लाईटचा बोर्ड करून घेतला आहे. जिथे सगळे जे पॉइंट्स आहेत तर त्याचे बटन्स आहेत आणि बाकी मग कपड्याचं हँगिंगवालं जे स्टँड असतं ना तसं पण करून घ्यायचं आहे. आता बघू ते अजून फिक्स झालेलं नाही आहे. ड्राय बाल्कनीमध्ये करायचं की इथे ही जी वॉल होती तर तिथे एक लॅम्प लावला आहे आणि हे असे 2 मिरर लावलेले आहेत. ते खूप छान दिसत आहेत समोर बघितल्याच्या नंतर आणि म्हटलं चला मग हे असं करून घेऊ. वॉलला कलर द्यायचा आहे पण तेवढाच कलर दिल्याच्या नंतर ते कसं दिसेल माहीत नाही. त्याच्यामुळे सध्यापुरतं तरी हे असं बस एवढंच केलेलं आहे. आता प्लांट्स जेव्हा येतील तेव्हा बाल्कनी पूर्ण होईल आणि ती दिसायला सुद्धा खूप छान दिसेल. पण आजचा तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही बाल्कनी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. पुढच्या एका छानशा व्हिडिओत आपण भेटूयात. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.